आजच्या या सभेमध्ये सर्वप्रथम मी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली मी वाहत आहो। या सभेमध्ये उपस्थित आमच्या नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांच्यासाठी प्रेरणास्थान म्हणून, श्रद्धास्थान म्हणून आपल्या या बारामती विधानसभा मधून उमेदवार म्हणून असलेले आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार, आपल्या शिवसेना पक्षाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय सुनील भाऊ तटकरे, आपले ज्येष्ठ नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब, ज्येष्ठ नेते मुश्रीफ साहेब, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील साहेब, आजच्या या सभेमध्ये आलेले नुकत्याच ज्यांची राज्यसभेवर निवड झाली, आपले तसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने सहकारी राहिलेले खासदार रामराव वरकुटे साहेब, या कार्यक्रमामध्ये उपस्थित धनंजय मुंडेजी, बाबासाहेब पाटील, दत्ता मामा भरणे, मकरंदाबा पाटील, हर्षवर्धनजी पाटील, निलय आमच्या इंद्रनील नाईक, सर्व मान्यवर आणि आत्ता जे मंचकावर होते सुप्रियाताई सुळे, बारामतीचे सर्व माझे ज्येष्ठ मंडळी, बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज आपण सर्व एक प्रकारे या बारामतीमधून नवीन एक वाटचाल त्याची सुरुवात करण्यासाठी आपण उपस्थित आहोत। वर्षोनवर्ष जसं तटकरेजींनी सांगितलं, या बारामतीमधून अजित दादा सतत 8 वेळा निवडून गेले आणि तुमच्या जे प्रेम होतं ते प्रत्येक वेळी वाढत गेलं आणि मला असं वाटते की त्याचबरोबर तुम्ही दादाच्या खांद्यावर जास्त जबाबदारी सुद्धा तुम्ही देत गेले। या बारामतीमध्ये आल्यानंतर भारतातला किंवा परदेशातला कोणाला पण इथे बोलवा, त्यांना विश्वास बसू शकत नाही की हे एक तालुकाचा हे स्थान आहे। अशा एक बारामतीची ख्याती जी आहे ते अजित दादाच्या मुळे हे तयार झालेली आहे देशामध्ये आणि जगामध्ये। काय इतकं सुंदर शहर, स्वच्छ शहर, सगळ्या सोयी उपयुक्त हा शहर, आणि बारामतीमध्ये पाय ठेवल्यानंतर तुम्हाला कुठे पुण्या मुंबईला कुठे जायची काही गरज वाटत नाही। अशा